हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. अन्वयार्थ लावताना. मुंबईच्या परतीच्या विमानात मला झोप लागली नाही. पहिल्यांदा मी बिहारला गेले होते त्याला बरोबर 2 वर्ष झाली होती आणि त्या कालावधीतलं सगळं माझ्या डोळ्यासमोरून झरझर सरकत होतं. जरी मी फक्त मोतीहारीला जायच्या रस्त्याने प्रवास सुरू केला होता, तरी त्यानंतर मला त्यातूनच इतर अनेक ठिकाणी जायची संधी मिळाली. मोतीहारीच्या अनाथ प्रसूती कक्षांपासून ते न्यूवॉर्कच्या शांत सुंदर भूकंपग्रस्त टेकड्यांपर्यंत, मसाढीतल्या गवऱ्या थापलेल्या भिंतींच्या झोपड्यांपासून ते मलेशियातल्या जागतिक मंचापर्यंत, या सगळ्या अनुभवांची जुळवाजुळव करायचा मी प्रयत्न करत होते. मुंबईतल्या ऑपरेशन थिएटरमधल्या अत्याधुनिक सिझेरियनपासून ते बिहारमधल्या खेड्यातल्या हातपंपाजवळ सासूने सुनेच्या केलेल्या बाळंतपणापर्यंत मी सगळा पट पाहिला होता. मी किती शिकले होते, पण या सगळ्या अनुभवांची जुळवाजुळव करायचा मी प्रयत्न करत होते. मुंबईतल्या ऑपरेशन थिएटरमधल्या अत्याधुनिक सिझेरियनपासून ते बिहारमधल्या खेड्यातल्या हातपंपाजवळ सासूने सुनेच्या केलेल्या बाळंतपणापर्यंत मी सगळा पट पाहिला होता. मी किती शिकले होते, पण माझी बुद्धी आणि मनच फक्त समृद्ध झालं होतं असं नक्कीच नाही. माझ्यासोबत माझ्या भारताचीही वाढ झाली होती. ती किती प्रमाणात झाली यावर मतभिन्नता असू शकते, पण मी बिहारला पहिल्यांदा गेले तेव्हापेक्षा तिथली परिस्थिती थोडी तरी सुधारली होती का? माझ्या मते याचं उत्तर होतं हो. इतर कोणीही त्याला मान्यता देण्याची मला गरज नव्हती. माझं मला ते माहीत होतं. मला जी काही गैरसोय सहन करायला लागली असेल त्यापेक्षाही एक भावना कैकपटींनी अधिक होती. माझा तिथला कालावधी कमी असला तरी तो सखोल होता. मी स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून दिलं होतं. माझ्या सगळ्या भावभावना, माझी कल्पकता आणि कौशल्य तिथं कामी आली होती. त्या कामाने मला अर्थपूर्ण म्हणजे काय, आपल्या भारतासाठी उपयोगी पडायचं म्हणजे काय हे समजलं होतं. रोज जरी बदल घडवण्यासाठी मार्गाला लावण्यासाठी मी अस्वस्थ असले तरी झोपताना मी समाधानी असायचे. विमानात 45 किलोमीटर उंचावरून खालच्या काळोखाच्या सागराकडे पाहताना मला खात्रीपूर्वक लक्षात आलं की बिहारमधली ती 2 वर्ष मी कशाच्याही बदल्यात देणार नाही. मला या कामातून इतर अनेक वैयक्तिक फायदेही मिळाले. काम करता करता माझ्या बाह्य पर्यावरणासारखंच माझं अंतर्गत पर्यावरणही बदललं. मुंबई सोडून बिहारला गेलेली 30 वर्षांची तरू आणि आजची तरू यामध्ये इतका फरक पडलेला माझा मलाच जाणवत होता. आधी मी असंयमी उतावळी होते, पण आता जास्त शांत होऊन स्वतःवर नियंत्रण मिळवू शकले होते. विचारांमध्ये मी अधिक प्रगल्भ झाले होते आणि घाईघाईने काहीतरी करणं थांबलं होतं. कामाच्या बाबतीत म्हणायचं तर प्रतिक्षिप्त क्रियेसारखं काम करणं सोडून देऊन जास्त विचारपूर्वक काम करू लागले होते. कायम आग विझवायला गेल्यागत विचार न करता प्रतिक्रिया द्यायची संकुचित दृष्टी जाऊन त्याची जागा दूरदृष्टीने घेतली होती. संपूर्ण चित्र पाहण्याची दृष्टी हळूहळू मला मिळू लागली होती. माझ्या मनातल्या संतापाच्या भावनांचं रूपांतर मी प्रत्यक्ष कामामध्ये करायला शिकले होते. आपल्या समाजात जे जे काही वाईट चालू असतं आणि जे लोक ते करत असतात त्यांच्या विरुद्ध तातडीने काहीतरी प्रतिक्रिया देऊन मोकळं न होता त्या पलीकडे विचार करायला मी शिकले होते. आरोप करण्यासाठी कोणाकडेही बोटं न दाखवता आपल्या देशातल्या व्यवस्थेच्या चाकांना ज्यांनी पंक्चर करून ठेवलंय असं मला वाटायचं, त्याच लोकांबरोबर आदराच्या भावनेने काम करायला मी शिकले. मी जेवढा काळ बिहारमध्ये होते त्या काळात मी अजिबात निराश झाले नाही. उलट माझं मन आशेने भरून गेलं होतं. माझ्या आशावादामागे आणखीही एक कारण होतं. ते म्हणजे हा चांगला बदल घडवून आणायला तिथल्याच व्यवस्थेतले लोक पुढे आले होते. कधी मी त्यांचं नेतृत्व केलं होतं, तर कधी त्यांनी माझं. प्रत्येक वेळी तिथल्याच काही लोकांनी आम्हाला सहकार्य केलं होतं आणि म्हणूनच आमचं काम पुढे जाऊ शकलं. मसाढीतलं माझ्या कामाचं ठरलेलं 1 वर्ष आता संपत आलं होतं. इथून परत जायचं की बिहारमध्येच राहून आणखी काही काळ काम करायचं हा निर्णय मला घ्यायचा होता.
पण नशिबाने माझ्यासाठी वेगळीच योजना आखून ठेवली होती. मला या योजनेला स्वीकारायला वेळ लागला. माझं मन तयारच नव्हतं. बिहारमध्ये असताना 6 महिन्यांपासून मला डायबिटीस इन्सिपिडस नावाचा एक विचित्र, गमतीशीर पण त्रासदायक आजार जडला होता. माझा मेंदू व्हॅसोप्रेसिन नावाचा संप्रेरक पुरेशा प्रमाणात बनवू शकत नव्हता. व्हॅसोप्रेसिन या संप्रेरकामुळे मूत्रपिंडांमध्ये मूत्रातलं पाण्याचं प्रमाण कमी केलं जातं आणि मूत्राशयाच्या नलिकांमधून जास्तीचं पाणी पुन्हा शरीरात शोषलं जायला मदत होते. माझ्या शरीरात हे संप्रेरक पुरेशा मात्रेत नसल्यामुळे माझी मूत्राशय प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर फेकत होती. त्यामुळे मला सारखं लघवीला जावं लागायचं आणि या बाहेर टाकल्या जाणाऱ्या पाण्याची कमतरता भरून काढायला माझं शरीर सतत पाण्याची मागणी करायचं आणि मला सतत प्रचंड प्रमाणावर दिवसाला 8-8 लिटर पाणी प्यावं लागायचं. त्यामुळे झालं काय की मी रात्रीसारखी जागीच असायचे. सतत फ्रीजमधून गार पाणी पित असायचे आणि तितकंच पाणी लघवी वाटे बाहेर टाकत असायचे. माझे दिवसचे दिवस आणि रात्रीसुद्धा फ्रीज ते बाथरूमच्या फेऱ्या करण्यातच जाऊ लागले. निवेदिताला रात्री जाग यायची आणि माझं काय चाललंय हे ती कुतूहलाने पाहत राहायची. मला तोवर कधीच सोडायुक्त शीतपेय आवडायची नाहीत. पण आता माझं मन सतत गार पाणी किंवा सोडायुक्त शीतपेयच शोधत राहायची. जणू माझा स्वतःवरचा ताबाच गेलाय असं मला वाटू लागलं होतं. वेड लागल्यासारखंच झालं होतं. लोकांना दारूचं व्यसन लागतं, मला पाण्याचं लागलं होतं. मला पाणी दिसलं की ते प्यायची अनावर इच्छा व्हायची. एक दिवस मी आंघोळीला गेले असताना समोरच्या बादलीतलं पाणी प्यायची मला इच्छा झाली. तेव्हा मला वेड लागलंय असं मला खात्रीने वाटू लागलं आणि मला स्वतःला तपासून घेतलं पाहिजे असंही वाटलं. मला हा त्रास माझ्या आयुष्यातल्या फक्त एकाच बाबतीत होता. कधीतरी मला गावाबाहेरच्या शेतात लघवी करायला आडबाजूचा कोपरा शोधावा लागायचा. ते सोडलं तर व्हॅसोप्रेसिनच्या गोळ्यांमुळे मी सर्वसामान्य आयुष्य जगू शकत होते. माझ्या MRIमध्ये माझ्या मेंदूला लहानशी सूज आल्याचं निदान झालं होतं. पण ती सूज आपोआप निघून जाईल असं मला सांगण्यात आलं होतं. WABA परिषदेत मला डॉक्टर सुषमा मलिक नावाच्या एक खूप छान बाई भेटल्या. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्यांनीही धीराने एका ऑटोइम्यून आजाराशी सामना केला होता आणि त्या निओनेटॉलॉजीच्या प्रमुख म्हणून उत्तमरित्या काम सांभाळत होत्या. माझ्या आजाराविषयी जेव्हा मला समजलं तेव्हा त्यांनी मला त्यांच्या रुग्णालयातल्या एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटण्याचा आग्रह केला. बिहारला परतण्यापूर्वी मी 1 दिवस मुंबईत राहणार होते म्हणून मग मी त्यांना भेटण्याचं ठरवलं. डॉक्टर प्रेमा वर्थकवी ह्या अतिशय प्रेमळ डॉक्टर होत्या. पण त्यांनी मला जे सांगितलं ते अजिबातच चांगलं नव्हतं. माझ्या चाचण्यांचे रिपोर्ट आणि माझा MRI रिपोर्ट पाहिल्यावर त्यांनी मला सांगितलं की माझ्या पिट्युटरी ग्रंथीवरच परिणाम होत होता आणि केवळ व्हॅसोप्रेसिन नव्हे तर माझ्या शरीरातली इतरही अनेक संप्रेरकं हळूहळू कमी होत चालली होती. पिट्युटरी ग्रंथी ही शरीरातील प्रमुख ग्रंथी असते जी थायरॉईड, ॲड्रिनल, ओव्हरीज इत्यादी इतर संप्रेरकांच्या ग्रंथींना नियंत्रित करते. डॉक्टर असल्यामुळे याचे परिणाम काय होणार ते मला कळून चुकलं. माझ्या शरीराचं काय होऊ लागलं होतं हे समजल्याने मी फार हादरून गेले. मेंदूला आलेली सूज किंवा एखादा ट्यूमरही यामागचं कारण असू शकतो असं त्यांनी सांगितलं. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मेंदूला आलेली सूज 6 महिन्यात दुपटीने वाढली होती असं नव्याने MRI काढल्यावर समजलं. ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आणि मेंदूची वाढणारी सूज नियंत्रित करण्यासाठी मला स्टिरॉइड्सवर ठेवण्यात आलं. स्टिरॉइड्समुळे माझ्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होणार असल्यामुळे मला निदान काही महिने तरी रुग्णालयात काम करता येणार नाही असं सांगण्यात आलं. कारण रुग्णालयाच्या वातावरणात जंतुसंसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. काय सांगताय तुम्ही डॉक्टर? मी परत जाऊ शकत नाही? मी जवळपास रागानेच विचारलं. तरू, तू नंतर जाऊ शकशील, पण आत्ता तरी मी तुला कुठंही जायची परवानगी देऊ शकत नाही. मला वास्तवाचा स्वीकार करता यावा म्हणून त्या शांतपणे म्हणाल्या. मी आदल्याच दिवशी मुंबईत आले होते आणि मसाढीमध्ये पुढच्या वर्षभरात करायच्या कामाच्या अनेक योजना माझ्या मनात होत्या.
मला गरोदर बायकांच्या पौष्टिक आहारावर काम करण्यात खूप रस होता आणि मला किशोरवयीन मुलींचा स्वास्थ्य कार्यक्रमही पुन्हा सुरू करायचा होता. त्याचबरोबर आणखीही परिचारिका सहाय्यकांना प्रशिक्षण द्यायचं होतं. जणू मी एखादं दुःस्वप्न बघत होते. आता कोणत्याही क्षणी डोळे उघडले की त्यातून बाहेर पडणार होते. पण हे स्वप्न नाही, सत्य आहे हे लवकरच मला कळून चुकलं. माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं मला भासलं. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. स्टिरॉइड्सच्या उपचारांची शिक्षा सुरू झाली. माझ्या आयुष्यात हे काय घडत होतं याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत मी झगडत होते. युद्धावर असलेल्या एखाद्या सैनिकाला अचानक गोळी लागल्यामुळे दिवस ते दिवस पलंगावर पडून राहावं लागतं, तसंच काहीसं मला वाटत होतं. बिहारमधल्या शेतांमधून मी आता माझ्या घराच्या 4 भिंतींमध्ये जखडली गेले होते. स्टिरॉइड्समुळे मला झोप लागेनाशी झाली. माझी भूक इतकी वाढली की मी वेड्यासारखी खाऊ लागले आणि माझं पोट इतकं फुगलं की मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. 2 महिन्यात माझं वजन 12 किलोनी वाढलं. या अचानक वाढलेल्या शरीराचा भार माझ्या पायांना पेलवेनासा झाला आणि काहीच दिवसात मला चालतानाही वेदना होऊ लागल्या. मी लंगडत लंगडत बाथरूमकडे जायचे. माझ्या शरीरभर लाल लाल खाज सुटणारे स्ट्रेच मार्क्स उठले. माझ्या स्तनांमधून थेंब थेंब दूध गळू लागलं. 9 महिने पूर्ण झालेल्या गरोदर बाईसारखी मी दिसू लागले, फक्त माझ्या पोटात बाळच नव्हतं. स्टिरॉइड्सने काहीच उपयोग होत नव्हता आणि माझ्या मेंदूमधली सूज मात्र वाढतच चालली होती. एक एक करत माझ्या शरीरातली सगळी संप्रेरकं संपून गेली. मला रजोनिवृत्ती आली. मात्र माझं शरीर पाहून लोक विचारायचे मला, काय गोड बातमी आहे की काय? ज्यांना माझी काळजी वाटायची अशा माझ्या जवळच्या लोकांच्या मनात एक अटळ प्रश्न उमटू लागला होता. तू आपल्या समाजासाठी इतकं केलंस आणि तुला आता काय झालंय ते बघ. हे सगळं करण्याचा काय उपयोग झाला? आज तुझ्याकडे काहीच नाही आहे. इतरांप्रमाणे तूही तेव्हाच सेटल होऊन तुला मुलं व्हायला हवी होती. अशा भावनांमुळे मी अस्वस्थ व्हायचे. पण शांतपणे विचार केल्यावर मला वाटलं, बरं झालं मी सेटल होईपर्यंत वाट बघत थांबले नाही ते. किती बरं झालं की जोवर माझ्यात क्षमता होत्या तोवरच मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगले. मलाच हा आजार का झाला याचं माझ्यापाशी काहीच उत्तर नाही. पण जर मला तो आजार होणारच होता तर तो कुठेही झालाच असता. मग मी मुंबईत असते तरी किंवा बिहारमध्ये असते तरी. आता निदान मी माझ्या क्षमतानुसार सर्वात चांगलं काम करायचा प्रयत्न केल्याचं समाधान तरी मला मिळालं होतं. थोड्या तरी धावा करून धावफलकावरचे आकडे बदलल्यानंतरच मी बाद होऊन मैदानाबाहेर चालले होते. या समाधानामुळे मला माझ्या वेदना सहन करणं सोपं गेलं. जर माझी सगळी स्वप्न केवळ माझ्या मनातच राहिली असती तर हे सहन करणं शक्य झालं नसतं. जर मी धोपट मार्गाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा अर्थपूर्ण आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव पुढे ढकलला असता तर या आजाराची बातमी पचवणं मला अशक्य झालं असतं. जेव्हा जेव्हा माझ्या फुगलेल्या पोटामुळे मला श्वास घेणं कठीण व्हायचं तेव्हा तेव्हा सोडलेल्या प्रत्येक सुटकेच्या सुस्काऱ्याबरोबर माझ्या मनात हे शब्द उमटायचे, माझं आधीच माझ्या स्वप्नानुसार जीवन जगून झाले. यामुळे माझी उमेद टिकून राहिली. माझी मासिक पाळी थांबणं, मूल होण्याची माझी क्षमता मी गमावणं, माझी पचनशक्ती गमावणं, या गोष्टी माझी स्वप्न भंगून आयुष्य जगण्यापेक्षा फारच क्षुल्लक होत्या. खरोखरच कल हो ना हो, मग आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगायला कशाची वाट पाहायची? आजचा दिवस फक्त आपला आहे, तेव्हाच ती पूर्ण करायची. मला जे काम सर्वाधिक अर्थपूर्ण वाटतं त्याकरता मी माझ्या आयुष्यातली सर्वात उमेदीची वर्ष उपयोगात आणली याबद्दल मला अभिमान वाटतो. धरव नेहमी म्हणतो, जी स्वप्न आपल्याला महत्त्वाची वाटतात ती पूर्ण करण्यासाठी आपण ही तारुण्याचीच वर्ष वापरायची ना, जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम असतो, चपळ असतो आणि खुल्या मनाचे असतो. की ती नंतर पूर्ण करायची वाट बघायची जेव्हा आपली शरीरच नाही तर मनही थकलेली असतात. आपण आपली सर्वात तारुण्याची
सर्वात उत्पादनक्षम वर्ष आपल्या देशासाठी द्यायला नकोत का? हे योगदान 25व्या वर्षी सुरू झालं पाहिजे की 65व्या? माझ्या नवऱ्याचे आध्यात्मिक गुरु पांडुरंग शास्त्री आठवले रस काढल्या गेलेल्या ऊसाची उपमा आयुष्याला देतात. सुरुवातीचा ऊस ताजा आणि रसाळ असतो. चरकातून गेल्यावर त्यातला थोडा रस संपून जातो. मग तो अर्ध्यात दुमडून पुन्हा चरकात घातला जातो. आता पुन्हा थोडा रस पिळला जातो. असं वारंवार होत राहतं. शेवटी उरलेलं ऊसाचं चिपाड फार काही उपयोगाचं नसतं. त्याचप्रमाणे आपलंही आयुष्य असतं. जवळपास सगळेच लोक जसजसे जीवन जगतात तसतसे त्यांच्यातले रस म्हणजेच ऊर्जा आणि क्षमता कमी कमी होत जातात. जर समाजात चांगला बदल घडवून आणण्यासाठी आपण आयुष्याच्या शेवटासाठी थांबलो तर कदाचित आपण काही करण्याची संधीच गमावून बसू. बिहारमधून परतल्याला आता जवळपास 2 वर्ष होत आली आहेत. माझ्या मेंदूतली सूज वाढत गेली आणि डॉक्टरांनी निदान केलं. ते म्हणतायत की हा हायपोथॅलॅमसचा हळूहळू वाढणारा ट्यूमर आहे. आजाराविरुद्ध झगडा सुरूच आहे, पण माझ्या मनाला मात्र शांती लाभली आहे. धन्यवाद.